नमस्कार. मी हाशमी सर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद लातूर. माननीय शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती साहेब यांच्या आदेशावरून आज आम्ही आमची टीम सर, गट शिक्षणाधिकारी, आमचे मित्र क्षीरसागर साहेब, गिरी सर आणि ते टीम सगळे ई टोकन स्कूल इथे आलेलो आहोत. कारण या शाळेला शासनाची मान्यता अद्याप मिळाली नाही, त्यामुळे हे शाळा अनअधिकृत आहे. कोणती शाळा आहे सर? ई टोकन, नारायण ई टोकन स्कूल. याच्याबद्दल यांना वारंवार पत्र देऊन यांनी काही कार्य केलं नाही. त्यासाठी आज शिक्षण विभागाने याला सील ठोकण्यात आलेला आहे. अशा एकूण किती शाळा आहेत लातूर शहरामध्ये? आता 21 पासून आमची शोध मोहीम चालू आहे. किती समोर आले? आता येईल. आता 21 पासून 25 पर्यंत आमची शोध मोहीम चालू आहे. ते आम्ही तुम्हाला कळवू. आता या शाळेमध्ये जे ऍडमिशन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून काय खबरदारी घेतली आहे? आता ते या शाळेवर अगोदर समायोजन होणार आहे का त्या विद्यार्थ्यांचं? आता जर याला परमिशन मिळालं नाही तर समायोजन करतील, हे लोक करावं लागेल. या शाळेला या बरोबर असं पत्र दिलंय शाळेने की या शाळेतील विद्यार्थ्यांचं इतर शाळेत स्थलांतर करावं. देऊत ना. पण गेल्या वर्षी देखील ही शाळा सुरू होत आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही कारवाई करलो. गेल्या वर्षीपासून यांचं आम्ही पत्र दिलं यांना, पण यांनी काही बंद केले नाही. आज बंद करण्याचं कुठल्या परवानग्या नाहीत ते सांगा. कोणत्या परवानग्या नाहीत शाळेत चालवण्याच्या? कुठल्या परवानग्या नाही? शासन मान्यता नसल्यामुळे हे अनअधिकृत शाळा आहे, ते चालवता येत नाही. आंध्र प्रदेशच्या एका मंत्र्याची शाळा असल्यामुळे काही दबाव आहे का? नारायण नाही, तसं काही नाही. या शाळेला काही अगोदर नोटीस दिलेली होती. एक मिनिट, पूर्ण वाक्य बोला. काही दंड वगैरे ठोठावलेला होता का? त्यापैकी त्यांनी काही भरलेला आहे का? वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या होत्या त्या, तरी देखील शाळेला अरेरावी करत चालू ठेवली का दंडनशाहीने ही शाळा? हे पूर्ण वाक्य. या शाळेला याच्या अगोदर अनेक पत्र दिलेले आहेत आणि दंडही लावलेला आहे. एकूण 27 लाख रुपये दंड ते मार्च पर्यंत आहे ना, मार्च पर्यंत. 31 मार्च पर्यंत 27 लाख रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे. त्यापैकी यांनी 1 लाख रुपये भरलेले आहेत. नंतर काय केले, भरतो म्हणून असं पत्र दिलं वरी शासनाला. त्यामुळे आज काय कारवाई केली? शाळा बंद केली तुमच्या समोर. आता गुन्हा वगैरे दाखल करणार असतं बघू. आता तो पुढचा बघू काय. ठीक आहे, थँक्यू.